भाई आतमध्ये एवढं भारी वाटतंय ना. माझ्या आईचं एक स्वप्न होतं. बघा पापलेट आहे, इथे सुरमई आहे, खरंच मस्त आहे. आणि आपण लहान मुलांच्या सेफ्टीसाठी पण उद्या बनवणार आहे तुमच्यासाठी. वा आपल्या घरालाच लागून ही बघा बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. क्वालिटी आणि सर्व्हिस ही आम्ही अप्रतिम ठेवण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुरुडमधील नांदगाव या गावामध्ये. सकाळी येताना आपण मुंबईवरून येताना रोरो आणि बाय रोड असं दोन्ही प्रवास करत आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांना थोड्याशा विश्रांतीसाठी नक्कीच गरज असते. त्याच्यासाठी सर्व शोधत असतात, म्हणजे जवळ कुठे काही म्हणजे सोयीस्कर पण पडेल, म्हणजे लांब पण नको, म्हणजे रिजनेबल पण आणि टाईम पण वाचला पाहिजे अशी ठिकाणं शोधत असतात. त्याच्यासाठी मी इथे आलो आहे. गेल्या महिन्यामध्ये माझा मित्र या ठिकाणी आला होता, म्हणजे यश विला हॉलिडे होममध्ये, आणि तिकडेच मी आता आलो आहे जे नांदगावमध्ये आहे. हे बघा इथे मागे तुम्ही बघतायत ना, 3 माळ्याची प्रॉपर्टी आहे, तिथे आपण आता आलो आहेत. मी आतमध्ये बॅग बिग ठेवली, फ्रेश बीच झाली. भाई आतमध्ये एवढं भारी वाटतंय ना, सुकून तुम्हाला आता पुढे कळेलच की का मी असं बोललो ते. हां, आणि आम्ही ज्या रूममध्ये राहिलो ना, त्या रूममध्ये ना म्हणजे विंडो ओपन करून बाहेर आपण बाल्कनीमध्ये पडतो ना, समोर फक्त समुद्र, डोंगर, झाडं आणि वारा. तर इथे आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन, म्हणजे ह्याच्याबद्दल, म्हणजे बुकिंग म्हणा, फूड ऑप्शन म्हणा, जवळची फिरण्याची जी ठिकाणं असतात ती म्हणा, येण्या जाण्याचं ऑप्शन म्हणा, जे तुमच्या सर्व सोयीस्कर असेल, जे जे मला आठवेल ते मी तुम्हाला दाखवीन. तर आता मी जेवणाच्या वेळेला ॲक्च्युली ते पोचले, मला यायला लेट झाला, म्हणजे मी सगळं करत आलो. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आपण जाऊया आतमध्ये. तर हे बघा आता आपण यांच्या या प्रॉपर्टीमध्ये इथे झाडं बिडं सर्व एकदम मस्त मेंटेन केलेलं आहे. पार्किंगसाठी पण जागा आहे. हा तेच दाखवणार होतो. हे बघा जाम बघा 2 कलरचे, इथे आहे लाल, हाताने काढून आपण खाऊ शकतो, आणि इथे आहे आपला जो नॉर्मल वाला. हा काढ. हे बघा स्वतःच्या हाताने खाण्याची मजा आता 2 दिवस इथे घेणार आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया आतमध्ये. त्यांना बघ फ्री आहेत काय दादा, 1 मिनटं. हे बघा ही बोरकर फॅमिली आहे. सरनेम माहिती आहे बोरकर, तुमचं नाव काय? राकेश बोरकर. ओके, राकेश जाते आहे तुमचं? आदिती बोरकर. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या मित्राचं सांगून या ठिकाणी आलो होतो. आता फ्रेश वगैरे झालो. प्रॉपर्टी 1 नंबर आहे. हां, खूप छान मेंटेन केलेलं आहे. म्हणजे असं नाही की आपण कुठल्या हॉटेलमध्ये गेल्याचा फील अजिबात नाही आला. एखाद्या घरामध्ये कसं मस्त असते तसं. थोडंसं विचारायचं होतं की हे जे आता तुम्ही बांधलेलं आहे म्हणजे यश विला, ते किती वर्षापासून बांधलेलं आहे? हे आता हार्डली 1 वर्ष झालं याला. ओके, आणि काय म्हणता? खालचं बांधलेलं 5 वर्ष झाली. अच्छा, इथे तुम्ही जे राहतायत ते वालं. ओके, अच्छा. आणि इथे जर कोणाला यायचं असेल तर कसं येऊ शकतात? इथे तुम्ही मुंबईवरून यायचं असेल तर बोटीनी पण येऊ शकता, नाहीतर डायरेक्ट आपल्या मुंबईवरून बसेस पण आहेत, आणि तुम्ही बोटीनी पण आणि बसेसने पण, किंवा प्रायव्हेट कार करून पण येऊ शकता. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक इथे येतात ते फिरण्यासाठी येतात. तर इथून जवळचे कुठले स्पॉट असतात जे फिरू शकतात? तुम्हाला बिर्ला मंदिर आहे, कोर्लईचा किल्ला आहे, काशीद बीच आहे, मुरुड जंजिरा किल्ला आहे, नांदगाव बीच आहे, नांदगावचं गणपती मंदिर आहे. या खूप गोष्टी आहे. आणि हे फणसाड अभयारण्य आहे आपल्या घरालाच लागून, तिथेही तुम्ही फिरायला जाऊ शकता. ऍक्च्युली मी वरती आता फ्रेश होण्यासाठी बसलो. तुमच्या घरामध्ये जो समुद्र दिसतो ना समोर, तो व्ह्यू 1 नंबर होता. म्हणजे असं वाटलं की रिलॅक्स होण्यासाठी मी आलो. असं तुमच्या या पूर्ण जे वरतीच्या रूम्स आहेत त्याची टूर करूया का आपण? हो, पहिला तुम्ही जेवून घ्या. आता तुम्ही खूप दमले असाल, पहिला जेवून घ्या, नंतर आपण बोलूया. ओके, ठीक आहे. आणि हे बघा आता या ठिकाणी आपलं आता जेवण आलेलं आहे. जेवणासाठी अशी व्यवस्था आहे, ते ओपन सर्व स्पेस आहे आणि मस्तपैकी वारा आहे. एवढा वारा आहे की पंखा पण नाही. आणि आज आपण नॉर्मली यांना सी फूड सांगितलं होतं. तर या ताईंनी, आणि हे तुमच्या मदतीला असतात काय? जो वहिनी तुमच्या? अच्छा, मामी तुमच्या. ओके, तुम्ही 2 जण या ठिकाणी जेवण बनवतात. ओके, आपण सी फूड सांगितलं होतं. तर सी फूडमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं. या ठिकाणी बघा पापलेट आहे, इथे राईस आहे, इथे कोलंबी फ्राय केलेली. हा रस्सा कोणत्या ताई? कोलंबीचा रस्सा. अच्छा, कोलंबीचा रस्सा आहे, इथे जवळ आहे. फेवरेट सोलकढी. म्हणजे कशी गरमीमध्ये ती ॲक्च्युली चांगली पण वाटते. आणि धनसेने या ठिकाणी सिलेक्ट केलं होतं. इथे सुरमई आहे, सोबत कांदा लिंबू आहे, जवळ आहे. इथे पुन्हा तो रस्सा आहे, कोलंबी, राईस, आणि इथे आपण चपात्या मागवलेल्या आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. बघूनच पाणी सुटलेलं. ॲक्च्युली तुमच्या जेवणाबद्दल मी ऐकून आहे, म्हणजे माझे मित्र या ठिकाणी आले होते, त्यांनी मला सांगितलं. तर तुम्ही अजून एक विचारत होता की तुम्ही मला सी फूडवरनं कळालं की तुम्ही काही या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात. तर समजा कोण आलं आणि
समजा ब्रेकफास्ट वगैरे काही द्यायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते ऑप्शन कोकोनट प्रोव्हाइड? शेवई आहे, कोकोनट कांदा शेवया? पोहा, हा. अच्छा. मी उद्या बनवणार आहे तुमच्यासाठी. वा हा, आणि सोबत आणि उपमा आहे, कांदा पोहा आहे, इडली, आंबोळी असते. अच्छा, म्हणजे आंबोळी चटणी वगैरे ते सर्व तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे तुम्हाला पण बुकिंगसाठी म्हणजे एक दिवस आधी तुम्हाला जर सर्व कळलं, मला आधी सगळ्या हा, आदल्या तर- दिवशी कळलं तर मी सगळी तयारी करून हा ठेवते. फूडची, कारण ते कसं लगेच होत नाही त्या नाही, गोष्टी. त्याची हा तयारी सगळी करावी. ठीक आहे, चालेल. मी बघतो जेवण कसं आहे. ते जेवण चांगलंच असणार, कारण मला सुगंध तर त्याचा आलेला आहे आणि भूक पण लागली सर्वात महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे, जेवतो आम्ही, तुम्हाला कळवतो. ठीक आहे, थँक्यू. तर चला मित्रांनो, आता खूप भूक लागली आहे. ॲक्च्युली सकाळपासून प्रवास चालू केला होता आणि गरमी पण आहे, पण हा इथे गरमी अजिबात जाणवत नाही. पंखा बंद आहे आणि म्हणजे सगळं मोबाईल सगळं सांभाळून ठेवायला लागतं, एवढी या ठिकाणी हवा, सर्व ओपन स्पेस आहे. तर या ठिकाणी आता मी सी फूड ऑर्डर केलं, तुम्हाला दाखवलं मी काय काय केलं ते. तर मी आता त्याची टेस्ट बघतो. ताईंच्या जेवणाबद्दल ऐकून आहे, टेस्ट पहिल्यांदा करतोय. ताई एक नंबर, खरंच मस्त आहे ना? पापलेट जवळ जबरदस्त. जवळ खा ना, एक नंबर आहे. पापलेट जबरदस्त. सी फूडची ऑर्डर केलेली आम्ही. पापलेट बघितला, कमी ॲक्च्युली निघाली. त्याच्यावरचा मसाला वगैरे असतो ना, त्याची मसाल्याची लेअर आहे ना, एकदम जबरदस्त वाटते आणि प्रमाण एकदम परफेक्ट आहे. सोलकढी बघतो. सुरमई पण मस्त आहे. ती तुझी ऑल टाइमच फेवरेट. सुरमई, मग आपलं सुरमई नाही, सॉरी, सोलकढी मला अजून लागेल. हो, मी आणते. हा, एकदम जबरदस्त झाली आहे. जेवण खूप सुंदर आहे, जसं ऐकलं होतं तसंच जेवण आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. कसं आहे की आपण कुठे जाण्याबद्दल खात्री तेव्हाच देऊ शकतो जे आपल्याला आवडते, जे आपण अनुभवतो, आणि तेच आम्ही घेतलं आणि ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो. आता आपण इथून नंतर पुढे आपण यांच्याच गावामध्ये इथेच राहून आपण काय काय फिरू शकतो ते पण बघणार आहोत. पण पहिला जेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. पहिली पोटपूजा. हा, पोटातच काय नसेल ताकद कशी येणार. दादा, जेवण एक नंबर होतं. थँक्यू. पापलेट आणि सुरमई खूप छान होतं, त्याच्याबरोबर कोलंबीचा रस्सा पण जबरदस्त होता. वहिनींच्या हाताला मस्तच. हा, चव आहे एकदम घरगुती एकदम. तर आपण आता बघूया वरती रूम. मी तुम्हाला दाखवतो. आपल्यावर 2 रूम आहेत हा. आणि त्याच्यावर सेकंड फ्लोअरला अजून एक VIP रूम आहे आपली. ओके. ती पण दाखवतो. ठीक आहे, चला. या. या आपल्या 2 रूम्स आहेत. हा, या पण आपण रेंटवर देतो. ओके. ओके. हा, या 2 रूम आहेत आणि हा असा पूर्ण मोकळा एरिया, म्हणजे रेस्ट वगैरे सर्व. रेस्ट करायसाठी आणि आपल्याला आराम करायसाठी. हा, तिथे आपण जेवायला बसलो होतो. हो, नक्की. इथे हा, इथे जेवायला बसलो होतो. आणि हे बघा, इथून सर्वात सांगायचं म्हणजे हा एरिया आहे ना, हा पूर्ण मोकळा आहे. हवा खूप आहे. तेच मेन, हवा एवढी आहे ना की हे बघा, पंख्याची अजिबात गरज नाही एवढ्या गरमीमध्ये पण. पंखा हलतोय हवेत. हा, खूप. आणि इथे मागे हे अभयारण्य आहे ना पूर्ण. हो, हे फणसाड अभयारण्य आहे. ओके. इकडे आपण फिरायला जाऊ. हा ठीक आहे, चालेल. आणि बघा, इथे या साईडला इथे पूर्ण समुद्र किनारा आहे आणि इथून वरच्या खोलीकडे रस्ता होतो. पहिला आपण या रूम बघूया, चला. ही आपली ओ, मस्त. हा, या ठिकाणी असा बेड आहे मस्त. आणि AC, आणि म्हणजे समजा कोणी AC रूम घेत असेल, नॉन AC रूम तसं वेगळं वेगळं असेल की. आपण AC रूम पण प्रोव्हाइड करतो आणि नॉन AC पण रूम प्रोव्हाइड करतो. ओके. हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे इथे विंडो वगैरे आहे आणि हा बेड आहे. बेडशिवाय इथे बाजूला बघा, इथे सर्व ठेवण्यासाठी वगैरे सर्व. इथे बाथरूम दाखवायचं म्हणजे हां, एकदम कम्फर्टेबल आहे आणि मिरर वगैरे सर्व आहे. इकडे बघा, वेस्टर्न कमोड, मस्त. दादा, एक मिनटं, अजून एक विचारायचं आहे की बुकिंगबद्दल कसं म्हणजे समजा कोणाला इथे यायचं असेल तर बुकिंग किती दिवस आधी करावी लागेल? बुकिंग तुम्हाला 1 दिवस अगोदर केलं तरी चालेल. 2 ओके. दिवस अगोदर केलं तर बेटर होईल. हा. कारण तुम्हाला जे फूड्स पाहिजे असेल, म्हणजे फिश असेल किंवा नॉनव्हेज असेल, तर त्याचा एकदम चांगल्या क्वालिटीची मी तुम्हाला देऊ शकतो. हां, म्हणजे तेवढी तुम्हाला तयारी पण करता येईल हो, असं. तयारी करता येईल. हां, आणि प्राइस काय म्हणजे कॉस्ट? प्राइस आपण ठेवले शनिवार रविवार 2500 रुपये. ओके, सीझनच्या आणि- टाइमला. हो, आणि सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये आपण निगोशिएबल, हो, कमी जास्त करू हां, शकतो. म्हणजे अधिक माहिती असेल तुम्हाला हो, कोणी कॉन्टॅक्ट करून. करू हां, शकता. तुमचा इकड. केलं तर ते बेटर राहील. हां, आणि इकडलं तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट सांगू शकता काय? हो, माझा 9833754625. ओके, हा यांचा नंबर आहे आणि तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे येऊ शकता. तर जाऊया आपण आता हो, रूममध्ये. नक्की. ही एक आपली रूमच आहे. हां, या रूमचं चेंजेस म्हणजे ही बाहेरच्या साईडला आहे ना? हो, इथून आपल्याला समुद्र किनाराही दिसू शकतो. हा. आणि
एकदम अशी हवेशीर अशी रूम आहे. हा. आणि आपण लहान मुलांच्या सेफ्टीसाठी पण थोडस इकडे ग्रिल्स. हा, एक नंबर काम केलंय. कारण मुलं एक बाहेर आले की थोडस एक्साइटिंग हा. असतं आणि त्यामुळे मस्ती आपण वगैरे. safety- हा, हो, म्हणजे तुम्ही safety जे साठी ऍक्च्युली बांधलंय ना ते सगळ्या गोष्टीचा विचार करून बांधलेला आहे. व्ह्यू तर मस्तच आहे. हा, हे बघा ना, आपण इथे राहतोय, विचार करा, इथे राहतोय, या साईडला पण विंडो आहे आणि सकाळी उठल्यावरती इथे जे भारी वाटणार आहे ना, एकदम भारी. तो बघा एकदम समोर समुद्र किनारा आहे. आपण नंतर त्या ठिकाणी जाऊन बघूयाच. फक्त 5 मिनिटं चालतच आहे समुद्र नांदगावचा समुद्र किनारा. नांदगाव बीच. ओके. हा सर्वात चांगला समुद्र किनारा आहे. हा, ऐकलंय मी भरपूर, समजेल गेल्यावरती. आणि मग इथे समजा कोणाला समजा यायचं असेल तर चेक इन चेकआउटचा टायमिंग काय असणार? तुम्ही सकाळी 11च्या अगोदर येऊ शकता हा, आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत तुम्हाला चेकआउट करायचं असतं. ओके. आणि फूडचे ऑप्शन म्हणजे समजा कोणाला यायचं असेल, कसं आहे, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असतात. कोणी काही खातो नाही खातो, तर तुम्ही त्यांना जे पाहिजे ते फूड तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड हो, करू शकता. आपण सर्व पनीर पासून सुरमई थालीज, पॉपलेट थालीज, क्रॅप्स सर्व आपण प्रोव्हाइड करतो. ओके. मग त्याची जी काही म्हणजे त्याची कॉस्ट त्या फूडवरती डिपेंड असणार आहे. डिशवर डिपेंड असते. ओके. ह्याच्यावरती तुमचा VIP रूम आहे ना? हो, ह्याच्यावर आपला एक VIP रूम आहे. ओके, ठीक आहे. आता आपण चाललो आहोत VIP रूममध्ये. म्हणजे त्यांच्या वरती रूम आहे ना, तो सिंगल रूम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुद्धा तिकडेच राहणार आहे. आणि रूम आहे ना, कमाल होता, कमाल. दादा, ॲक्च्युली रूम एकदम मस्त आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळं चिऱ्यांचं वगैरे बांधकाम केलं ना, त्याच्यामुळे खरा गावाला राहण्याचा फील आहे. आणि आजूबाजूचं वातावरण पण सर्व डोंगर, सर्व झाडं वगैरे, समुद्र वगैरे सर्व. आता आपण वर्षा रूममध्ये चाललो आहे हो, ना, आता आपण जिकडे आम्ही राहिलो आहे ते. हो, हो. घर एकदम मस्त आहे. हो, माझ्या आईचं एक स्वप्न होतं. अच्छा. की एक आपलं असं घर असावं. मी आईला शब्द दिलेला हां, की तुझं घर जे एवढे लोक येतील तुला की ते सांगतील हा घर आपला महालासारखा झालेला आहे. नाही, एकदम मस्त आहे. आणि तुम्ही तो तसं म्हणजे सगळं ॲक्च्युली सगळ्या गोष्टीचा विचार करून तो बांधलेला आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला बांधायचं आहे म्हणून बांधायचं आहे, तसा प्रकार नाही काय. ठीक आहे, आता आपण या शिड्याने वर झालो आहे ना. ओके, चला. आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठे राहिलो आहे ते. हा बघा, हा असा पूर्ण ओपन एरिया आहे. ती आपली समोरची रूम आहे. आणि हा समोरच्या रूममधून बाहेर आल्याच्या नंतरचा हा असा व्ह्यू आहे. हे बघा, खूप लांबपर्यंत. आणि वारा असा आहे ना, एकदम जबरदस्त. कसं वाटलं तुला इकडे आल्यावर? मग अशीच सांगितलं, एकदम फ्रेश झालं. हा, आणि आता आपण या रूममध्ये चाललो. इथे बघा बाहेर आपण सर्व इथे आपण बसू वगैरे शकतो, रिलॅक्स होऊ शकतो. ही बघा, एक नंबर रूम. ही अशा प्रकारे रूम आहे. या साईडला पण इथे विंडो आहेत सर्व. हा बाहेर तो अभयारण्याचा एरिया ना? हो, हे फणसाड अभयारण्य हां पूर्ण. हां. आणि हे बघा, हा असा बेड आहे. आणि इथे AC वगैरे, लाइटिंग वगैरे शकतं. आणि बाथरूमची सर्वांची जो स्ट्रक्चर आहे तो सेमच आहे ना? हो, सेम. ओके. आणि एका टायमाला तरी अंदाजे किती लोक या ठिकाणी येऊ शकतात? इथे तुम्ही 15-16 लोक एकत्र येऊन तिन्ही रूम हायर करू शकता. ओके. आता आपण थोडासा विचार करतोय मी आता आराम करायचा, कारण सकाळी लवकर पण उठलो होतो आणि दमाला पण झाला, कारण येताना कसं थोडंसं ऊन वगैरे पण होतं. तर आता मी थोडंसं इथे रेस्ट वगैरे करतो, त्याच्यानंतर आपण बाहेर इथे फिरण्यासाठी जाऊया. आणि या दादांसोबत या इकडे हा यश आहे. यश यांचा मुलगा. काय कितवीला आहेस तू? मी 8वीला. 8वीला. तू काय मदत करतोस की नाही इकडे? काय करतो? हा, काय म्हणतो? सर्व करतो. अच्छा, सर्व करतो. म्हणजे तू जेवण वगैरे आणून वगैरे देणार. ओके, ठीक आहे. चला, गुड इव्हिनिंग. आता आपण जात आहोत बीचवरती. मस्त मी रेस्ट केली. हे बघा, हे बाहेरचं एकंदरीत संध्याकाळचं वातावरण. या ठिकाणी सनसेट होतो. आणि हे बघा, मस्त एकदम पोझिशनमध्ये आहे समुद्रावरती पोहण्याच्या. कशाला आलोय? हां. आता आपण या वाटेवरनं आलो. वाट खूप सुंदर होती, मस्त झाडे झुडपांनी लपलेली होती. आणि इथून आता आपण पोचलो आहोत नांदगावच्या समुद्र किनाऱ्यावरती. तर हा बघा, असा सुंदर, शांत आणि लांब लचक असा नांदगावचा समुद्र किनारा. ह्याच्या बघा पूर्ण मागच्या साईडला बघा नारळाचे सर्व झाडं आहेत. म्हणजे आमच्या रत्नागिरीच्या बाजूला ना सर्व सुरूची बाग असते, इथे नारळाचे झाडं आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण परफेक्ट टाईमला पोचलेलो आहे. हा बघा, सनसेट एकदम सूर्याची एकदम ऑरेंज शेड पडलेली आहे आणि ती मस्त वाटते. एकदम राईट टाईमला आपण आलो. खूप शांत आहे. आणि इथे बघा टुरिस्ट लोक ना खूप आलेले आहेत, तरी पण म्हणजे खूप लांबपर्यंत दिसत आहेत, खेळत आहेत, मस्त पोहत आहेत वगैरे. आणि धनश्री पण इथे या ठिकाणी पोहायला गेलेली आहे.
कसं वाटलं? हा आणि खूप दिवसांनी असं सुकून असं वाटलं रे. गावची आठवण आली नाही, काय? बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. हा तू नाही ना आलास म्हणून मी लवकर बाहेर आली. लवकर नाही, मी शिव्या घातल्या म्हणून बाहेर आली. चल आता जाऊया आपण, आता काळोख पडेल. हो जाम दमलो, खूप फिरलो. धनश्रीने मस्त मजा केली. ती तर मस्त स्विमिंगला वगैरे गेलेली, मी बाहेर होतो. आता इथे पुन्हा पोचलो आहे, थोडा रेस्ट करतो आणि नंतर जेवणाचा टाईमच आहे. तर चला आता आपण इथे पुन्हा जेवणासाठी बसलेलो आहे. एकदम खूप शांतता आहे. ज्या गोष्टीसाठी आपण आलो होतो ना ती इकडे आपल्याला भेटलेली आहे. शांतता. हा मग शांततेसाठी म्हणजे आपण कंटाळतो किती रोजचं ते. समुद्रावरून येऊन पण थकायला झाले. हा हा आता मस्त झोपशील रात्री. हे बघा इथे जेवणासाठी बघा, इथे बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी. इथे रायता आहे. दुसरा रायता कोणता? गाजर रायता. ओके, बुंदी रायता आहे, गाजर रायता. या ठिकाणी लोणचं आहे, मस्त गुलाबजाम आहे, पाणी पापड आहे. इथे आपण आज व्हेजचं सांगितलं होतं कारण कसं दुपारी ऑलरेडी आपण फुल आहे. हा त्याच्यामुळे आम्ही इथे आता व्हेज प्रिफर केलं. तर बघूया याची टेस्ट कशी येते. तर चला तुम्ही पण जेवणासाठी या. खूप भूक लागली. ॲक्च्युली समुद्रावरती पण गेलो होतो ना आम्ही, तर फिरून फिरून आज खूप दमलेलो. आजचा एक दिवस माझा खूप हेक्टिक होता पण तेवढं रिलॅक्स पण झालं होतं. चला तुम्ही बिर्याणी खायला. आम्ही व्हेज बिर्याणी ते ऑर्डर केली होती आज. मस्त आहे, एकदम भारी बिर्याणी आहे. आणि अजून गाजरचा रायता म्हणाले ना तो पण खूप सुंदर आहे. आणि ते हा रायता पण मस्त आहे. ते पण मस्त आहे, खरंच मस्त आहे. आणि इथे गुलाबजाम पण आहे. तर तुम्ही गुलाबजाम पण म्हणजे स्वीट वगैरे स्वीटचा वगैरे पण या ठिकाणी ऑप्शन आहे. काही एक विचारायचं होतं, कसं की प्रत्येकजण या ठिकाणी स्टेसाठी येत नाही. म्हणजे अलिबाग म्हटलं काय काय लोक असे पण असतात जे सकाळी उतरतात आणि संध्याकाळी निघतात. तर तुमचं जेवण इतकं मला आवडलं, त्याच्यामुळे एक विचारायचं होतं की समजा कोणी इथे आलं आणि फक्त फूडचा त्यांना ऑप्शन हवा असेल तर होऊ शकते काय? तरी चालेल, पण आधी मला कॉन्टॅक्ट करून सांगावं लागेल. ओके, मग तो व्हेज नॉनव्हेज नाश्ता नॉनव्हेज पाहिजे, नाश्ता वगैरे काही असेल तरी पण तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात. ओके, कारण की या ठिकाणी जेवणाची क्वालिटी होती ना ती खूप चांगली आहे. म्हणजे कसं आहे की कुठेही गेल्यावरती आपली फसवणूक जास्त होते. म्हणजे कसं काय काय हा खूप होते. म्हणजे आजपर्यंत मी खूप वेळा गेलो ना तिकडे जास्त लुटमार, पैसे तर पैसे आकारतात प्लस टेस्ट पण तशी नसते. तर मला इथे खूप चांगलं वाटलं, त्याच्यामुळे यांना विचारलं. तर तुम्ही जर इथे आलात आणि जर तुम्ही स्टे नसेल करत तर इथे असा पण ऑप्शन आहे, तुम्ही नाश्ता किंवा दुपारचं किंवा रात्रीचं जेवण या ठिकाणी तुम्ही करू शकतात. तर आता आपण खायला सुरुवात करूया. हां ते मला मेन, म्हणजे मी खूप फूडी आहे आणि जेवणावरती आता कॉन्सन्ट्रेट करायचं आणि जेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी भेटतो. राकेश दादा, आजचा माझा दिवस संपला. म्हणजे मी जाणार आहे उद्या दुपारी, पण यश हॉलिडे होममध्ये मला असं वाटलं की म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी इथे आलो होतो, आपण शहरामध्ये कंटाळतो, इथे मी रिलॅक्स होण्यासाठी आलो होतो. खूप मस्त वाटलं. म्हणजे गावचा फील, जे चिऱ्यांचं वगैरे बांधकाम वगैरे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फूड क्वालिटी. कारण की इथे आल्यावरती कसं कुठेही गेल्यावरती मी एवढंच अनुभवलं आहे की आपण फसलो जातो फूडमध्ये, पण तिकडे काही ऑप्शन नसतो. पण इथे आम्हाला खूप आवडलं नाश्ता जेवण वगैरे. मला तर इथे खूप आवडलं. पण लोकांनी इथे काय यावं असं तुम्हाला वाटते? आमचं एकच उद्दिष्ट आहे की ज्या धावपळीच्या जीवनामधलं इकडे येऊन जो गावचा सुख असतं ते अनुभवावं. आणि जी फूड क्वालिटी असते ती एकदम नॅचरल पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची लोकांना द्यावी. बरोबर. आणि त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी करावा, हेच आमचं उद्दिष्ट असतं. क्वालिटी आणि सर्व्हिस ही आम्ही अप्रतिम ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि हेच महत्वाचं आहे. थँक्यू, धन्यवाद. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण यश विला हॉलिडे होम, जे नांदगावमध्ये आहे, काशीदपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आणि मुरुडच्या अलीकडे, म्हणजे काशीद आणि मुरुड दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी आपण भेट दिली होती. म्हणजे माझ्या मित्राच्या सजेशननुसार मी इथे आलो होतो आणि सजेशन एकदम करेक्ट होतं. म्हणजे मी ज्या गोष्टीसाठी आलो होतो, म्हणजे आपल्या शहराच्या डेली लाईफला कंटाळून जे मी रिलॅक्स होण्यासाठी आलो होतो ते मला इथे मिळालं. अगदी चिऱ्यांच्या भिंती वगैरे, एकदम गावचा फील. आणि जी महत्त्वाचं म्हणजे ज्या रूममध्ये आपण राहिलो त्या रूममधून जो गेट ओपन केल्यावरती समोरचा जो व्ह्यू आहे ना भाई, एकदम कमाल. आता मला बघायचं तो सकाळी कसा असणार आहे, म्हणजे उठल्यावरती. तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. त्यांनी या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे यांची बुकिंग म्हणा, यांचे हॉटेल वगैरे म्हणा, यांची कॉस्ट वगैरे, सर्व फूड क्वालिटी. म्हणजे आणि इथे असं आहे की आपण जे फूड, म्हणजे आपल्याला जे फूड खायला वाटते ते इकडल्या ज्या वहिनी होत्या
ते इकडे ते आपल्याला प्रोव्हाइड करतात. हां, आणि फूडची क्वालिटी अप्रतिम होती. म्हणजे मला मी एक टाईमला नॉनव्हेज घेतलं होतं, एक टाईमला व्हेज घेतलं होतं. ॲक्च्युली मी नाश्ता पण केला, पण कसं सर्व घाई गडबडीमध्ये आपल्याला सर्व दाखवणं शक्य नसते. त्याच्यामुळे मी सर्व दाखवण्याचा तुम्हाला याच्यामध्ये मी प्रयत्न केला. तुम्ही ते नक्की भेट देऊ शकता. त्याच्या जवळचे स्पॉट असे भरपूरच आहेत जिथे आपण फिरण्यासाठी आलो. तुम्ही ते मागची व्हिडिओ बघितली असेल आणि पुढची व्हिडिओ पण नक्की बघा. तर आता हा ब्लॉग इथे काय म्हणते, अलिबाग वगैरे कसं हां, सर्वात महत्त्वाचं अलिबागला वगैरे कसं आपण आतापर्यंत भरपूर वेळ आलो, पण अलिबागला एवढा रश असतो ना. फॉर एक्झाम्पल तिथे सायकल जरी चालवायला घेतली ना, कुठून टर्न मारायचं ते पण समजत नाही. त्याच्यामुळे थोडंसं लांब आलो इथे नांदगावमध्ये, आणि गाव वगैरे एकदम शांत, एकदम सुखामध्ये आपण या ठिकाणी 2 दिवस काढू शकतो. नक्कीच तुम्ही इथे रिलॅक्स फील तुम्ही ते करू शकाल. तर आता हा ब्लॉग इथेच थांबवतो. हा ब्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.